अख्खी हयात खरडे घाशीवर जगून एक पत्रकार आयुष्याच्या संध्याकाळी प्रभू रामचंद्रांवर गरळ ओकतो. का बरं? बायको बाळणपण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो. तिचं बाळणपण होतं आणि आपण त्याला देव मानतो. आपल्याला लाज वाटली पाहिजे. उत्तर मंचाकडे व उपस्थितांकडे पाहून मिळेल. मंचावर बसलेत खुद्द कोल्हापूर गादीचे वंशज व शरद पवार. कार्यक्रम संभाजी ब्रिगेडचा. आता हा व्हिडिओ पहा. या व्हिडिओत महाराष्ट्र धर्म वाचवणारे शिवाजी महाराज, महाराष्ट्रातले संत व मंचावर सरसंघचालकांबरोबर तंजावर गादीचे बाबाजी राजे भोसले आहेत. तीच तंजावर गादी जी खुद्द शहाजी राजे भोसलेंचे सख्खे पुत्र व्यंकोजी राजेंनी स्थापन केली. व्यंकोजी राजेंचीच वंशवेल सलग आजपर्यंत तंजावर गादीची वंशज आहे. हे सांगावं लागतंय कारण हीच अवस्था कोल्हापूर व सातारा गाद्यांमध्ये नाही. शरद पवार व सातारा कोल्हापूरच्या भोसल्यांच्या ताटाखाली तीच संभाजी ब्रिगेड आहे जिने पवारांच्या आश्रयाखाली विज्ञानाऐवजी इतिहासात शोध लावले व अनेक ऐतिहासिक तथ्यांवर आरडाओरडा करून 3 अख्ख्या पिढ्यांची डोकी बर्बाद केली. शिवाजी महाराजांना गुरुतुल्य असलेल्या समर्थ रामदास स्वामींबद्दल ब्रिगेड तोंडातून काय ओकते ते तुम्ही जाणताच. सातारा कोल्हापूरचे भोसले कधी संभाजी ब्रिगेडच्या खंडनार्थ सरसावले नाहीत. आता तंजावरचे खरे भोसले काय म्हणतायत ते त्यांच्या ऐतिहासिक साधनात पाहू. ही तंजावरच्या प्रसादातली तसबीर जी समर्थ रामदासांना शिवाजी महाराजांचे गुरु म्हणते. ही अजून एक तमिळ चोपडी ज्यात शतकं जुनी चित्र शिवछत्रपतींना समर्थांबरोबर दाखवतात. हे तमिळ शीर्षक म्हणतं, छत्रपती शिवाजी अवरुडे गुरु रामदासरू, म्हणजेच छत्रपती शिवाजींचे गुरु रामदास असा उल्लेख स्पष्ट आढळतो. हे ज्या तमिळ भाषेत लिहिलं त्यांना महाराष्ट्रात कुठल्याही राजकीय पोळ्या भाजायच्या नाहीयेत. पुतळे तोडून, भांडारकर प्राच्यविद्या संस्थेत तोडफोड करून, खोट्या विषारी दाव्यांनी भरलेली पिवळी पुस्तकं छापून लोकांची मती भ्रष्ट करता येते, पण इतिहास बदलता येत नाही. महाराष्ट्रातल्या भोसल्यांची, पवारांची पाळीव संभाजी ब्रिगेड बोलेल ते खरं की खुद्द शिवाजीराजांच्या रक्ताच्या नात्याच्या भोसल्यांची घरची साधनं बोलतील ते खरं? फरक ओळखायला शिवप्रेमी समर्थ आहेत.